आता एक धक्कादायक बातमी आहे। बुलढाण्याच्या मोताळामधील दाभाडीमध्ये दरोडेखोरांनी एका डॉक्टर दाम्पत्यावर हल्ला केलाय। यामध्ये डॉक्टरच्या पत्नीचा मृत्यू झालेला असून डॉक्टरवर सध्या उपचार सुरू आहेत। दाभाडीच्या बस स्टँडजवळ पशुवैद्यकीय डॉक्टर गजानन टेकाळे यांच्या घरी काल मध्यरात्री 3च्या सुमारास ही संपूर्ण घटना घडली। यामध्ये दरोडेखोरांना प्रतिकार करताना त्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे माधुरी टेकाळे यांचा मृत्यू झालाय, तर डॉक्टर टेकाळे यांच्या मेंदूला जबर मार लागलेला आहे। यामध्ये त्यांची 10वीत शिकणारी मुलगी सहलीनिमित्त बाहेर गेली आणि त्याचमुळे ती बचावली आहे। दरोडेखोरांनी बंगल्यातील दागिने आणि रक्कम चोरून नेली आहे। या प्रकरणी बोरखेडी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू करण्यात आला आहे। प्रतिनिधी अमोल गवांडे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। अमोल, नेमका तपासातनं काय माहिती समोर येते आणि हा हल्ला नेमका कसा झाला? तिथं बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुका दाभाडी गाव या गावामध्ये ही दाम्पत्य राहत होते। त्यांच्या घरी अचानक रात्री जे आहे दरोडेखोरांनी दरोडा टाकला। यामध्ये जे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर गजानन टेकाळे यांच्या घरी हा दरोडा पडलेला आहे। यामध्ये मोठा मुद्देमाल सुद्धा लुटण्यात आलेला आहे। मात्र यामध्ये जी डॉक्टरची पत्नी होती त्यांनी प्रतिकार केला, त्यांच्यावर यांनी हल्ला केला आणि त्यामध्ये त्यांची पत्नी माधुरी टेकाळे यांचा मृत्यू झालेला आहे आणि डॉक्टरांना सुद्धा डोक्याला गंभीर दुखापत झाली, त्यामुळे ते सुद्धा बेशुद्ध अवस्थेत होते। हे सर्व प्रकरण सकाळी उघडकीस झालं। पोलीस घटनास्थळी पोहोचले। पोलिसांनी श्वान पथक व सर्व परीक्षण करण्याला अजूनही तपास सुरू आहे। मात्र यामध्ये ज्या पत्नी आहे त्यांचा मृत्यू झाला, मात्र यांची जी मुलगी होती ती सहलीला गेली होती, त्यामुळे तिचे जे प्राण जे वाचलेले आहे। एकंदरीत संपूर्ण घटनेमुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात खळबळ माजलेली आहे। मात्र पोलिसांनी दरोडेखोरांचा शोध घेण्याचं पथक सुद्धा रवाना केलेले आहे। श्वान पथक सुद्धा पाचारण करण्यात आले आणि संपूर्ण घटनेचा तपास मोठ्या प्रमाणात पोलिसांतर्गत सुरू आहे। निश्चित अमोल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।